ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। सतत वेळ पाळणाऱ्या अजितदादांनी 28ला जीवनाची वेळ पाळली नाही। संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारे कार्य नियतीने केले। आता आम्ही कोणाकडे बघायचे? 2016 मध्ये माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला होता। मी भाजपचा असताना देखील त्यावेळी दादांनी पाठीवर हात ठेवला नसता तर कदाचित मी आत्महत्या करण्याच्या तयारीत होतो, अशा शब्दात ऋण व्यक्त करत आमदार अनिल पाटील यांनी सर्वपक्षीय शोक सभेत श्रद्धांजली अर्पण केली। अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 1 रोजी सकाळी 9 वाजता सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की अमळनेर तालुक्यात होणारा विकास कायापालट यात अजितदादांचा मोठा वाटा आहे। आपल्या आमदारांच्या समस्या ऐकून प्रत्येकाला भावाप्रमाणे वागणूक देऊन न्याय देण्याचे काम त्यांनी केले। यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की पाडळसरे धरणाच्या बंद पडलेल्या कामाला गती देऊन झालेला आजचा पाणीसाठा अजितदादांचीच देण आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।